Hello students, welcome to my channel. I am Sirshal Khede and welcome to all of you here on my channel. Dear teachers 7407. Students, today we are going to understand the grammar part tenses. Tenses are the base of English language. There are majorly three main tenses and each main tense has four subkinds. In this way there are 12 tenses in our English language. When we give command on the tense, we can fluently speak and write English. So guys, today we are going to read and understand the tenses. Tense. First we will see the definition of tense. Tense is something which tells us when the action expressed by the verb took place. There are three main divisions of tenses. काळ. Tense means in Marathi we call काळ. आणि काळ म्हणजे असे की जे क्रिया करणाऱ्याकडून क्रिया केव्हा घडली हे सांगितलं जातं. नेमकी ती क्रिया केव्हा घडली किंवा क्रिया करणारा जो काही डुरर आहे तो डुरर ती ॲक्शन ती कृती केव्हा केली हे काळ आपल्याला सांगत असतं. आता त्यामध्ये काळाचे तीन मुख्य प्रकार पडतात. देर आर थ्री मेन टेन्सेस इन इंग्लिश लँग्वेज. द फर्स्ट इज पास्ट टेन्स. Past tense in Marathi we call bhutkaal. What is the definition of past tense? The past tense is used to talk about actions which took place in the past. Past tense म्हणजे असा काळ जे क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे. म्हणजेच भूतकाळात घडून गेलेली एखादी क्रिया त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो. For example, मंजुळा स्टडीड इन धिस स्कूल. मंजुळा या शाळेत शिकली. आता सध्या ती शिकत आहे का? आता सध्या ती मंजुळा त्या शाळेत शिकत नाही, परंतु ती काही दिवसांपूर्वी ती या शाळेत शिकली. म्हणजेच काय की ती या शाळेत शिकून गेलेली आहे. म्हणजेच पास्ट टेन्स म्हणजे शिकून तिचं झालेलं आहे. म्हणजेच भूतकाळात ती या शाळेत म्हणजे मागील काही वर्षापूर्वी ती या शाळेत शिकून गेली. म्हणजेच काय मंजुळा स्टडीड इन दिस स्कूल. मंजुळा शाळेत शिकली. म्हणजेच काय दर्शवतो विद्यार्थ्यांनो की भूतकाळ दर्शवतो. सिंपल पास्ट टेन्स त्यामध्ये पण हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ग्रेटेल वॉज क्लिनिंग हर हाऊस. इथं ग्रेटेल जो आहे, ग्रेटेल ही जी आहे स्त्रीलिंगी नाउन आहे. ग्रेटेल ही तिचं जे काही घर आहे तिचं घर ती साफ करत होती. आता काही मिनटापूर्वी किंवा काही वेळेपूर्वी कदाचित अर्धा तासापूर्वी किंवा तासापूर्वी ती काय करत असेल तिचं घर ती स्वच्छ करत होती. परंतु सध्या ती स्वच्छ करत आहे का? नाही. म्हणजे भूतकाळात होऊन गेलं आता तिनं साफ करून झालेलं आहे. म्हणजेच काय ग्रेटेल घर साफ करत होती, स्वच्छ करत होती. काय दर्शवतो हा काळ? दिस सेंटेन्स शोज द पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवतं. म्हणजे भूतकाळातील एखादी चालू क्रिया दर्शवणे त्याला आपण काय म्हणतो? चालू भूतकाळ मीन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स. रमन हॅड परफेक्टेड द आर्ट ऑफ हॉस्पिटॅलिटी. रमन जो आहे तो औपचारिकता किंवा पाहुण्यांचं पाहुणचार करण्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आदरातिथ्य करण्यामध्ये तो परिपूर्ण आहे किंवा तो परिपूर्ण होता. आता रमन
रमन हॅड परफेक्टेड द आर्ट ऑफ हॉस्पिटॅलिटी. आदरातिथ्य करण्यात रमन हा परिपूर्ण होता. हर्ष हॅड बीन टुरिंग द कंट्री दिस टाइम लास्ट इयर. पहा, यावर्षी हर्ष काय केला, टुरिंगला म्हणजे प्रवासाला तो वेगळ्या पर्यटनासाठी मागील वर्षापासून हर्ष हा काय करत आलेला होता, प्रवास करत आलेला होता किंवा तो पर्यटनला जात आलेला होता. हर्ष हा देशभ्रमण करत आलेला होता किंवा देशभरात तो प्रवास करत आलेला होता अगदी लास्ट वर्षापासून. म्हणजे मागील वर्षापासून तो देशभर भ्रमण करत आलेला आहे, प्रवास करत आलेला आहे, हे आपल्याला इथं दिसून येतं. पण ते संपले का प्रवास करणं नाही. हर्ष हॅड बीन टुरिंग म्हणजे तो मागील वर्षापासून प्रवास करत आलेला होता. म्हणजे प्रवास करणं ही त्याचं त्यावेळेसही चालूच होतं. म्हणजे काहीसं प्रवास त्याचा संपलेला होता, परंतु थोडं अजून राहिलेला होता. म्हणून हा काळ काय दर्शवतो, तर हा वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दर्शवतो मित्रांनो. आता पाहूया आपण प्रेझेंट टेन्स. दुसरा जो मुख्य काळ आहे तो आहे प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स इन मराठी वी कॉल्ड वर्तमान काळ. द प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट ॲक्शन्स विच टेक प्लेस इन द प्रेझेंट. प्रेझेंट टेन्स म्हणजे असा काळ की जे वर्तमान काळात घडलेल्या कृतींचा किंवा घटनांचा वर्तमान काळात घडलेल्या घटना किंवा कृती दर्शविणे. द प्रेझेंट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन विच टेक प्लेस इन द प्रेझेंट. वर्तमान काळात घडलेल्या घटना किंवा कृती दर्शवणाऱ्या काळाला आपण वर्तमान काळ म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सरिता लिव्ज विथ हर पॅरेंट्स. सरिता आपल्या आईवडिलाबरोबर राहते, सध्याही राहत आहे ती. म्हणजे काय, सरिता लिव्ज विथ हर पॅरेंट्स. दिस सेंटेन्स शोज द सिंपल प्रेझेंट टेन्स. यामिनी इज प्रिपेरिंग डिनर फॉर हर फॅमिली. यामिनी तिच्या कुटुंबासाठी डिनर बनवत आहे. इज प्रिपेरिंग बनवत आहे मीन्स सध्या त्याची डिनर बनवण्याची कृती चालू आहे. म्हणजेच काय दर्शवतो मित्रांनो, हा वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दर्शवतो. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅव फिनिश्ड माय वर्क. मी माझं काम पूर्ण केलेलो आहे, मी माझं काम संपवलेलो आहे. म्हणजे करून झालेलं आहे, माझं काम करून झालेलं आहे सध्या. म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ मीन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स दर्शवतो हा वाक्य. द कंपनी हॅज बीन फंक्शनिंग वेल. द कंपनी हॅज बीन फंक्शनिंग वेल. कंपनी अगदी चांगल्या प्रकारे काम करत आलेली आहे आणि सध्याही करत आहे. म्हणजे करणं संपले का त्याचं काम नाही, चांगल्या प्रकारे वेल फंक्शनिंग म्हणजे चांगलं काम, कंपनी चांगलं काम करत आलेली आहे आणि सध्याही करत आहे. म्हणजे हा काय दर्शवतो, दिस सेंटेन्स शोज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट टेन्स इज फ्युचर टेन्स. द फ्युचर टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट ॲक्शन्स विच विल टेक प्लेस इन द फ्युचर. फ्युचर टेन्स म्हणजे असा काळ ज्या कृती भविष्यात घडणार आहेत किंवा ज्या घटना भविष्यात घडणार आहेत, अशा कृती किंवा घटना भविष्यात घडणाऱ्या घटना किंवा कृती दर्शवणाऱ्या काळाला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, गीता विल रिटर्न द बुक. गीता पुस्तक परत करेल. सध्या ती केली आहे का नाही, परंतु भविष्यात ती करेल. उद्या करेल, परवा करेल. आपल्याला माहीत आहे का निश्चितपणे ती कधी परत करेल नाही, परंतु ती करेल. म्हणजेच काय, दिस सेंटेन्स शोज द सिंपल प्रेझेंट टेन्स. गीता विल रिटर्न द बुक. गीता पुस्तक परत करेल.
म्हणजे भविष्यात ती उद्या करेल, परवा करेल हे ते निश्चित आपल्याला सांगितलं गेलं नाही, परंतु करेल असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे भविष्यकाळ दर्शवतो मित्रांनो. सिम्पल फ्युचर टेन्सचा हा वाक्य आहे. आय शॅल बी ट्रॅव्हलिंग टू मनीष. मी मनीषकडे प्रवास करत असेन किंवा मी मनीषला जात असेन, प्रवास करत असेन मनीषकडे. Rajat will have completed his course in some time. Rajat will have completed his course in some time. काही वेळामध्ये रजत आपला कोर्स जो आहे तो कंप्लीट केलेला असेल. म्हणजे थोड्या वेळामध्ये रजत आपला कोर्स कंप्लीट केलेला असेल, म्हणजे त्याचा कोर्स करून पूर्ण झालेला असेल. मीन्स दॅट सेंटेन्स शोज द फ्युचर परफेक्ट टेन्स. बीना विल हॅव बीन वर्किंग विथ अस फॉर 10 years. 10 वर्षापासून बीना आमच्यासोबत काम करत आलेली असेल. दिस शोज द फ्युचर परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स. Now we will see the first main tense, that is present tense. The present tense can be divided into 4 categories. One is simple present tense, second is continuous present tense, and third one is present perfect tense, and fourth one is present perfect continuous tense. So we will see the first kind of present tense, that is simple present tense. Simple present tense we will see here the examples of simple present tense. What shows the simple present tense? Present tense shows the habitual action, ability, or events of the near future facts. The events of the near future facts, non-factual beliefs. These things shows by using the simple present tense. For example, I exercise every day. मी दररोज व्यायाम करतो. तर या वाक्यातून काय दर्शवलं गेलेलं आहे? तर एक हॅबिच्युअल ॲक्शन आहे तो. आय एक्झरसाइज एव्हरी डे. दिस सेंटन्स शोज दॅट पर्सन्स हॅबिच्युअल ॲक्शन, म्हणजे त्याची नियमितची सवय जी आहे व्यायाम करण्याची ती दर्शवली गेलेली आहे. म्हणून येतं काय दर्शवतो या वाक्यामधून आपल्याला हे दिसून येतं की हॅबिच्युअल ॲक्शन दिसून येतं त्या व्यक्तीचा, म्हणजे नेहमीची त्याची सवय व्यायाम करण्याची इथं दिसते, म्हणून हॅबिच्युअल ॲक्शन दिसतं. आय एक्झरसाइज एव्हरी डे. दुसरा जो आहे, माला व्हिजिट्स हर मदर ऑन ट्यूसडेज. माला मंगळवारी किंवा दर मंगळवारी तिच्या आईला भेट देते. तर या वाक्यामधून देखील त्याची भेट देण्याची जी काही सवय आहे, म्हणजे दर मंगळवारी ती तिच्या आईला जाऊन भेटते, त्याची सवय आहे. तर एक हॅबिच्युअल ॲक्शन आहे तो इथं दर्शवलं गेलेलं आहे. हिअर दिस इज ऑल्सो दॅट द सिम्पल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स अँड शोज द हॅबिच्युअल ॲक्शन. नेक्स्ट वन एक्झाम्पल, मनीष प्लेज द फ्लूट. मनीष पिपाणी वाजवतो. व्हॉट शोज दॅट सेंटेन्स? दॅट सेंटेन्स शोज द ॲबिलिटी ऑफ द मनीष, दॅट मनीष कॅन प्ले द फ्लूट. म्हणजे मनीषला फ्लूट वाजवता येतं हे इथं दर्शवतं. मीन्स हिअर इन दिस सेंटेन्स वी कॅन सी द ॲबिलिटी ऑफ मनीष. ऋषी कॅन ड्राईव्ह कार्स. ऋषी कार चालवू शकतो. What shows? This sentence also shows the ability of Rishi. What ability shows? The driving car. Rishi can drive the car. Here the ability of driving a car shows in the sentence that the driving art or the art of driving knows the Rishi and he has the ability to drive the cars. नेक्स्ट एक्झाम्पल, वी लिव्ह टू नाईट. आम्ही आज रात्रीच निघू. हिअर इन दिस सेंटन्स
वी कॅन सी द इव्हेंट्स ऑफ नियर फ्युचर, म्हणजे खूप जवळ, म्हणजे अगदी भविष्यात होणारी जवळची कृती. म्हणजेच काय हो, हे आता सध्या ते जात आहेत का नाही, परंतु आम्ही आज रात्रीच निघू, म्हणजे भविष्यात घडणारी जवळची कृती इथं दर्शवलं गेलेलं आहे. वी लिव्ह टू नाईट. दे मूव टू देअर न्यू अपार्टमेंट दिस वीक. ते या आठवड्यात त्यांच्या नवीन अपार्टमेंटमध्ये जाणार आहेत. आता या आठवड्यामध्ये ते जाणार आहेत, म्हणजे अजून गेले नाहीत परंतु जाणार आहेत, म्हणजे जाण्याची जी काही भविष्यात होणारी जी काही जवळची कृती, इव्हेंट्स, अशी घटना की जे नजीकच्या भविष्यात घडणारे आहे, त्याला आपण काय म्हणतो, इव्हेंट्स ऑफ द नियर फ्युचर. हिअर दिस इज द ऑल्सो एक्झाम्पल शोज द इव्हेंट्स ऑफ द नियर फ्युचर विच इज गोइंग टू हॅपन in a week. Next example, Mr. Prasad is the CEO of this company. Mr. Prasad हे या कंपनीचे CEO आहेत. And this sentence shows the fact, वास्तव दर्शवत आहे. ते सद्यस्थितीत CEO आहेत, म्हणजेच काय, वास्तव आहे. This sentence shows the facts. Man is a social animal. मानव हा समाजशील प्राणी आहे. This is also the example of simple present tense and shows the fact. वास्तव दर्शवतो. मानव समाजा व्यतिरिक्त राहू शकत नाही. मानव हा समाजशील प्राणी आहे असे इथं म्हटले गेलेलं आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. नेक्स्ट एक्झाम्पल, द पेन इज माइटियर दॅन द सॉर्ड. लेखणी ही तलवारीपेक्षा धारदार आहे किंवा शक्तिशाली आहे. पेन हा तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. नॉन फॅक्च्युअल बिलीव्स, असे काही वास्तव नाहीत परंतु सत्य आहेत, तर आपण नॉन फॅक्च्युअल बिलीव्स म्हणतो. आय ट्रस्ट यू मोर दॅन आय ट्रस्ट माय सेल्फ. याचा अर्थ होतो की मी तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतो. म्हणजे तो स्वतःवर जास्त नाही तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो. म्हणजेच काय, दिस इज ऑल्सो शोज द नॉन फॅक्च्युअल बिलीव्स. These are the examples of simple present tense. Now we will see the second kind of present tense, that is present continuous tense. Means in Marathi we call चालू वर्तमान काळ किंवा त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतो. The present continuous tense is used to express actions which are currently in progress. चालू वर्तमान काळ हा सध्या म्हणजे वर्तमान काळात घडत असलेली कृती दर्शवतो. प्रोग्रेसिव्ह हेल्पिंग वर्ब्स, त्यामध्ये चालू क्रियादर्शनासाठी प्रोग्रेसिव्ह हेल्पिंग वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात. जसं की ॲम, इज, आर. these are the helping verbs and these are the to be's present forms which used to show the present continuous tense are used along with the ing form of the verb. आणि हे ॲम, इज, आर वापरल्यानंतर जो काही मेन वर्ब असणार आहे नंतर वापरला जाणारा, त्या मेन वर्बला ing येतो, म्हणजे ing लागून येणारे मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब वापरल्यानंतर त्या वाक्यातील मेन वर्बला ing लागतो. जसं की इज वर्किंग, आर पॅकिंग, हे काय आहेत तर हेल्पिंग वर्ब हा मेन वर्बला मदत करण्यास आलेला आहे. जसं की मेन वर्ब, जसं की इथं वर्किंग आहे, त्या वर्किंगला इज वर्किंग म्हणजे इज हा मदत करण्यास आलेला आहे. पॅकिंग, आर पॅकिंग म्हणजे आर हा पॅकिंगला मदत करण्यासाठी वापरला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्सेस इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऑन ए टाईमलाईन. नाव म्हणजे प्रेझेंट टेन्स, सध्या जो घडत आहे त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो, किंवा सध्या जे घडत आहे ते सर्व आपण काय म्हणतो, त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ म्हणतो. पण इकडे डाव्या साईडला जर भेटलं तर पास्ट म्हटलेलं आहे, म्हणजे मागील 1 तासापूर्वी, अर्धा तासापूर्वी जे काही घडून गेलं ते सर्व पास्टमध्ये जमा झालं.
आणि इकडं उजव्या साईडला फ्युचर टेन्स दाखवलेला आहे आरोच्या. म्हणजे इकडं जे काही घडणार आहे, म्हणजे आता या 1 तासानंतर, अर्ध्या तासानंतर, 1 दिवसांनी, 2 दिवसांनी जो काही भविष्यात घडणार आहे ते सर्वाला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. आता जर बघितलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एक्झाम्पल, आय एम स्पीकिंग. आय एम स्पीकिंग, मी इथं वाक्य नाही आहेत, मी तुम्हाला तोंडी सांगतोय. आय एम स्पीकिंग, मी बोलत आहे. म्हणजे नाऊ आय एम स्पीकिंग, मी सध्या काय करत आहे, मी सध्या बोलत आहे. माझी बोलण्याची क्रिया चालू आहे. म्हणून काय आहे, इन दिस सेंटेन्स वी कॅन सी द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय एम रायटिंग, मी लिहित आहे. माझी लिहिण्याची क्रिया चालू आहे, म्हणून आय एम रायटिंग. ही इज रायटिंग, शी इज रायटिंग, वी आर रायटिंग, दे आर रायटिंग, यू आर रायटिंग. हे सर्व काय आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सेस एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो. आय एम इटिंग, ही इज इटिंग, शी इज इटिंग, राम इज इटिंग, राणी इज इटिंग, वी आर इटिंग, यू आर इटिंग, दे आर इटिंग. हे काय आहेत सर्व? These are all examples of present continuous tense. Now we will see the next kind of present tense, that is present perfect tense. The present perfect tense is used to express an action which may have happened at a specific time before now. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो पूर्ण वर्तमान काळ, की सध्या किंवा 1-2 मिनिटापूर्वी एखादी कृती पूर्ण होऊन झालेली असणे. 1-2 मिनिटापूर्वीच एखादी कृती पूर्ण करून झालेली असणे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Present perfect tense, in the present perfect tense they used the to have forms have and has, and after using have and has there is taken the verb third form to show the present perfect tense. There is used the past participle form, we call it the verb third form after using the have and has in the sentence. हेल्पिंग वर्ब्स म्हणून इथे काय काम करतात, जसे की चालू वर्तमान काळामध्ये आपण पाहिलं होतं टू बीची रूपी आम्ही जर हे तिथं हेल्पिंग वर्ब म्हणून काम करत होते क्रियापदाला, आणि क्रियापदाला एनजी लागत असे. पण ह्या पूर्ण वर्तमान काळामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून टू हॅवची रूपी म्हणजे हॅज आणि हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात. आणि त्यानंतर जो काही येणारा मेन वर्ब आहे तो थर्ड फॉर्ममध्ये असतो, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म वापरला जातो, म्हणजेच तिसरं रूप क्रियापदाचं वापरलं जातं. जसं की इथं दिलं आहे हॅज फ्रोझन, हॅव मूव्ड, हे सर्व काय आहेत तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब्स कशा प्रकारे बदलते इथं दाखवलं गेलेलं आहे त्या टेबलमध्ये मित्रांनो. द प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज नेव्हर यूज्ड व्हेन द टाईम ऑर डेटा ऑफ द ॲक्शन इज मेन्शन्ड. फरीदा हॅज व्हिजिटेड अस इन 1999. हे असं जर वाक्य बोललं तर तो इनकरेक्ट असेल, तो करेक्ट नसणार आहे. ज्यावेळेस प्रेझेंट टेन्सचा उपयोग एखादा निश्चित वेळ किंवा काळ जर त्यात उल्लेख केला असेल तर त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज केला जात नाही. तेच वाक्य आपण कसं बोलू शकतो, फ्रीडा व्हिजिटेड us in 1999 means if there is given the certain time or year, that time we should not use the present perfect tense. Instead of that we can use the simple past tense if there is given the certain date or year or time. मित्रांनो तुम्हाला कळलं असेल, जर निश्चित वेळ आणि काळ जर दिलं असेल तर त्यावेळेस तो वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरून करू शकत नाही, तो चुकीचा होतो. तर असं निश्चित वेळ आणि काळ दिला असेल तर ते दर्शवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्सची रचना वापरतो. जसे की इथं दिलेलं आहे फ्रीडा व्हिजिटेड अस इन 1999, म्हणजे 1999 फ्रीडा आम्हाला भेटली असं त्याचा अर्थ होतो.
एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्सेस इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. बॉब हॅज रिलीज्ड द बर्ड्स फ्रॉम देअर केज. बॉबनं त्याच्या पिंजऱ्यातून पक्ष्यांना मोकळं केलं किंवा सोडून दिलं. रिलीज म्हणजे सोडणे. बॉबनं त्याच्या पिंजऱ्यातून पक्ष्यांना काय केलं, तो सोडून दिला. बॉबनं पक्ष्यांना त्याच्या पिंजऱ्यातून सोडून दिलेलं आहे. तर सोडून दिलेलं आहे. रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन म्हणजे काय दर्शवतं हे वाक्य, म्हणजे नुकताच तो काय केलेला आहे, पिंजऱ्यातून पक्ष्यांना मुक्त केलेलं आहे, सोडून दिलेलं आहे. म्हणजे हे नुकतंच घडलेली क्रिया आहे आणि पूर्ण झालेली आहे सोडून. द ट्रेन हॅज हाल्टेड ॲट द स्टेशन. ट्रेन स्टेशनवर थांबलेली आहे, म्हणजे येऊन थांबलेला आहे तो. व्हेन द टाईम ऑफ कम्प्लिशन इज अनस्पेसिफाईड. या वाक्यातून देखील रिसेंटली कम्प्लिटेड ॲक्शन दर्शवतं हे वाक्य. द ट्रेन हॅज हाल्टेड ॲट द स्टेशन. ट्रेन स्टेशनवरती येऊन थांबलेलं आहे, म्हणजे नुकतंच येऊन थांबलेलं आहे. रिसेंटली हॅपन्ड दिस ॲक्शन, नुकतंच घडलेली ती कृती आहे. धिस हॅज हॅपन्ड बिफोर. यापूर्वीही असं घडलेलं आहे किंवा हे घडलेलं आहे. तर या वाक्यातून काय दर्शवतं आपल्याला, व्हेन द टाईम ऑफ कम्प्लिशन इज अनस्पेसिफाईड. जेव्हा एखादी वेळ निश्चितपणे दिलं गेलेलं नसतं त्यावेळेस अशा प्रकारची वाक्यरचना केली जाते. दिस हॅज हॅपन्ड बिफोर, यापूर्वीही असं घडलेलं आहे. म्हणजे नेमकं कधी घडलेलं आहे यापूर्वी, तर निश्चित वेळ किंवा टाईम दिलेला आहे का, नाही, परंतु यापूर्वी अनेक वेळा अशी कृती घडलेली आहे दर्शवण्यासाठी इथं आपण काय वापरलेलं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलेलो आहोत. जेनिफर हॅज मेट यू वन्स. जेनिफर तुम्हाला एकदा भेटलेली आहे, म्हणजे जेनिफर तुला एकदा भेटलेली आहे. आता जेनिफर भेटलेली आहे, परंतु निश्चितपणे ती एकदा भेटलेली आहे, पण एकदा म्हणजे नेमकं कधी भेटलेली आहे त्याचं वेळ आणि काळ इथं उल्लेख आलेला नाही. म्हणजेच काय आपल्याला दिसून येतं, देर इज नॉट मेन्शन द सर्टन टाईम ऑफ कम्प्लिशन. So when there is not given the time of completion, that time also we can use to show such sentence using the present perfect tense. We have believed every word you said. तू म्हणलेल्या प्रत्येक शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. तू म्हणलेल्या प्रत्येक किंवा we have believed your every word you said. तू म्हणलेल्या प्रत्येक शब्दावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. म्हणजे त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांनी म्हणलेल्या प्रत्येक गोष्टीवर, बोललेल्या प्रत्येक गोष्टीवर. अ पास्ट ॲक्शन विच इज स्टील इन कंटिन्युएशन. वी हॅव बिलीव्ड एव्हरी वर्ड यू सेड. तू बोललेल्या प्रत्येक गोष्टीवर, शब्दावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. म्हणजे मागील काळात घडलेली घटनावर म्हणजे भूतकाळातील कृती सद्यस्थितीत म्हणजे वर्तमान काळात, कंटिन्युएशन म्हणजे सद्यस्थितीत दर्शवणे. मीरा हॅज ऑलवेज यूज्ड द बेस्ट कॉस्मेटिक्स. मीरा हॅज ऑलवेज यूज्ड द बेस्ट कॉस्मेटिक्स. मीरा ही नेहमी चांगली कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधने वापरते. The despot has laid the country to ruins. Pooja has turned into a high-flying socialite. Manoj has eaten the last biscuit on the plate. The rebels have ended the rule of the autocratic king. I have learned how to speak in Mandarin. Ratna has set up an automatic burglar alarm. Present perfect tense on a timeline.
काळ रेषावरती आहे इथं कसं दर्शवलं गेलेलं आहे पहा. पूर्ण वर्तमान काळ. नाव म्हणजे सध्याचं नुकतंच घडून गेलेली पूर्ण झालेली क्रिया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स ॲक्शन विच हॅपन ॲट अ स्पेसिफिक टाईम बिफोर नाव. म्हणजे सद्यस्थितीपूर्वी घडून गेलेली एखादी कृती, तिला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो. ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट, एखादी भूतकाळात घडलेली कृती देखील जे वर्तमान काळात दर्शवण्यासाठी वापरलं जातं, त्यासाठी याचा उपयोग होतो. आणि सध्या घडलेली जी आहे त्याही दर्शवण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरता येतो. त्यानंतर जो सर्वात लास्टचा प्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा शेवटचा प्रकार, फोर्थ काइंड ऑफ टेन्स ऑफ present tense is the fourth sub kind of present tense is present perfect continuous tense. The present perfect continuous tense is used to express an action which may have happened in the past and has continued up to this very moment. Present perfect continuous tense means in Marathi we say पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ किंवा त्याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतो. म्हणजे एखादी अशी कृती की जे खूप वेळापूर्वीपासून करत आलेली आहे आणि एखादी अशी कृती की जे आपण करत आलेलो आहे आणि ती कृती बहुधा पूर्ण होत आलेली आहे, परंतु पूर्णता पूर्ण झालेली नसणे. म्हणजे सध्या स्थितीत ती कृती चालू असणे, परंतु बहुधा त्या कृतीचा काही भाग म्हणजे बहुधा पूर्ण होत आलेली असणे. अशी वाक्य बोलण्यासाठी आपण ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. इट इज फॉर्म्ड आउट ऑफ द ॲडिशन ऑफ परफेक्ट हेल्पिंग वर्ब्स हॅज टू द पार्टिसिपल फॉर्म ऑफ प्रोग्रेसिव्ह हेल्पिंग वर्ब्स मीन्स बीन, and finally to the ing form of the main verb. पहा मग ह्या वाक्याची रचना कशी असते तर हेल्पिंग वर्ब म्हणून इथेही टू हॅवचे रूपे काम करतात हॅव आणि हॅज. आणि त्यानंतर टू बीचं जे काही पार्टिसिपल फॉर्म आहे बीन, म्हणजे तो बीन इथं हेल्पिंग वर्ब म्हणून काम करणार आहे. म्हणजे इथं दोन हेल्पिंग वर्ब म्हणून काम करणार आहेत. एक म्हणजे टू हॅवची रूपे आणि दुसरा म्हणजे बीचा जो काही पार्टिसिपल फॉर्म आहे बीन, तो देखील इथं हेल्पिंग वर्ब म्हणून काम करणार आहे. आणि त्यानंतर मेन वर्ब जो की आय एन जी फॉर्ममध्ये वापरला जाणार आहे. अशी ही वाक्याची रचना असणार आहे. एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्सेस इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Lionel has been writing his assignment since 6 o'clock. म्हणजे 6 पासून लिओनेल त्याचा जे काही असाइनमेंट आहे स्वाध्याय तो लिहित आलेला आहे. 6 पासून तो लिहित आलेला आहे म्हणजे काहीसा भाग त्याचा लिहून पूर्ण झालेला आहे आणि सध्याही तो लिहित आहे. म्हणजे थोडंसं त्याचं लिहिणं बाकी आहे आणि ती कृती सध्या चालू आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे किंवा त्यालाच आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. मित्रांनो, मीरा हॅज बीन वेटिंग फॉर यू ॲट द रिसेप्शन. मीरा रिसेप्शनजवळ तुझं वाट पाहत आलेली आहे. म्हणजे मीरा केव्हापासून निश्चितपणे वाट पाहत आहे याचंही माहीत नाही, परंतु ती रिसेप्शनजवळ थांबलेली आहे आणि ती याचा वाट पाहत आलेली आहे आणि सध्याही ती तिची वाट पाहत आहे हे इथं दर्शवलं गेलं आहे. पॉईंट्स टू रिमेंबर. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. द वर्ड्स फॉर अँड सिन्स आर यूज्ड विथ द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टू इंडिकेट ड्युरेशन ऑफ द ॲक्शन. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फॉर आणि सिन्स हे काळाचा उल्लेख करण्यासाठी कृतीचा जो काही काळ आहे तो नेमकं ती कृती कोणत्या वेळेपासून किंवा काळापासून सुरुवात झाली घडण्यास ते दर्शनासाठी वापरतात. यूज फॉर टू टॉक अबाउट द ड्युरेशन ऑफ द ॲक्शन.
म्हणजे एखादी कृतीचे जे काही काळ आहे किंवा एखादी कृती नेमकी कोणत्या वेळेपासून काळापासून घडत होती, म्हणजे तो कृतीचा काळ दर्शवण्यासाठी आपल्याला फॉर हा शब्द वापरावा लागतो. द प्रिन्सिपल हॅज बीन लेक्चरिंग अस फॉर 1 hour. म्हणजे 1 तासापासून प्रिन्सिपल आम्हाला व्याख्यान देत आलेले आहेत आणि अजूनही देत आहेत. परंतु निश्चितपणे केव्हा सुरुवात केली त्यांनी? 1 तासापासून. म्हणजे मागील 1 तासापासून ते आम्हाला व्याख्यान देत आहेत किंवा देत आलेले आहेत आणि सध्याही देत आहेत. मीन्स काय? हिअर यूज्ड द वर्ड फॉर टू शो द सर्टन टाईम ऑर ड्युरेशन ऑफ द ॲक्शन ऑफ द स्पीकर ऑर ऑफ द डुरर ऑर ऑफ द सब्जेक्ट. नेमकं तो करता किंवा जो काही डुरर आहे तो करता त्याची क्रिया नेमकी केव्हापासून करत आलेला आहे हे दर्शवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फॉर हा शब्द वापरला जातो. पहा इथं फॉर 1 hour म्हणजे 1 तासापूर्वी, म्हणजे 1 तासापासून त्यांनी लेक्चरिंग देत आलेले आहेत. म्हणजे द प्रिन्सिपल हॅज बीन लेक्चरिंग अस फॉर 1 hour. म्हणजे त्या 1 hour इथे ड्युरेशन आहे, जो काळ आहे, त्याच्यापूर्वी फॉर हा शब्द वापरलेला आहे तो काळ दर्शवण्यासाठी. इट हॅज बीन पोरिंग फॉर 4 hours. म्हणजे 4 तासापासून इथं पाऊस कोसळत आहे. पहा 4 hours म्हणजे निश्चित टाईम आहे तिथं 4 तास आणि त्याच्या अगोदर हा वर्ड फॉर वापरलेला आहे. म्हणजे काय? ड्युरिंग काळ दर्शवण्यासाठी, चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये काळ दर्शवण्यासाठी इथं त्या काळदर्शक शब्दांच्या अगोदर फॉर हा शब्द वापरला जातो. यूज सिन्स टू इंडिकेट व्हेन द ॲक्शन बिगॅन. पहा आणि सिन्स हा देखील शब्द तसंच आहे. एखादी कृती नेमकी केव्हा सुरुवात झाली, केव्हापासून ती कृती सुरुवात झाली किंवा ती कृती निश्चितपणे केव्हा सुरुवात झाली. सिन्स मीन्स इन मराठीमध्ये से च्यापासून, म्हणजे नेमकी कृती केव्हापासून सुरुवात झाली ते वेळ किंवा काळ दर्शवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये हा सिन्स हा वर्ड वापरला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल रामसिंग हॅज बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 1980. म्हणजे रामसिंग हा 1980 पासून या कंपनीमध्ये काम करत आलेला आहे आणि सध्याही तो करत आहे. परंतु नेमकं तो केव्हा करत आलेला आहे तर सिन्स 1980, तर 1980 पासून. सिन्स मीन्स इन मराठी च्यापासून, म्हणजे केव्हापासून? 1980 पासून. म्हणजे निश्चित काळ दर्शवण्यासाठी त्या काळदर्शक शब्दाच्या पूर्वी हा शब्द वापरला जातो. पहा एखादी कृती नेमकी केव्हा सुरुवात झाली हे दर्शवण्यासाठी इथं सिन्स वापरला जातो मित्रांनो. बोथ द मेन हॅव बीन टॉयलिंग इन द फील्ड सिन्स मॉर्निंग. पहा दोघेही माणसं अगदी सकाळपासून मेहनत करत आलेली आहेत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ऑन अ टाईमलाईन. पहा काळ रेषावरती प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसं दर्शवलेलं आहे. त्यामध्ये आहे पास्ट म्हणजे मागे घडलेलंही आपण बोलण्यासाठी वापरला जातो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सध्या ही चालू आहे आणि भविष्यात घडत होता, मागील काही वेळापूर्वी चालू झालेला आणि सध्याही घडत आहे असं वाक्य करण्यासाठी देखील या रचनेचा उपयोग होतो. आणि प्रेझेंट म्हणजे सध्या, पास्टपासून ते प्रेझेंटपर्यंत म्हणजे मागीलपासून ते आतापर्यंत जी क्रिया चालू असते तिला आपण काय तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. So students, today here we have seen the 4 subkinds of the present tense. I hope you all understood well. Thank you. If you want to listen and see my all videos, you must please subscribe my channel, like my channel and click on the bell icon of my channel. Thank you.